पुण्यामधील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। तर धरणामधून आता 13,981 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकांनी नदीपात्रात जाऊ नये, सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या। आणि आता एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं राधानगरी धरणाचे सगळे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत। राधानगरी धरणातून 11,500 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। धरण 100% भरल्यामुळे स्वयंचलित दरवाजे उघडलेले असून विसर्ग सुरू आहे। सात दरवाजे ओपन असून 7 दरवाजांमधून 10,000 क्युसेक। कोल्हापूरला महापुरानं वेढलं होतं। कोल्हापूरमधील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। तर असूर्ले इथं महापुरामध्ये माकडांचा कळप अडकून पडलाय। माकडांच्या कळपाभोवती पाणी साचलंय आणि त्यामुळे आता माकडांना पुरातून बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत। अशातच खाद्यपदार्थ पुरवत माकडांना जिवंत ठेवण्याचं काम वनविभागानं हाती घेतलंय। त्यासाठी दररोज 20 डझन केळी बोटीतून पुरवली जात आहेत। संकटाच्या काळात वनविभागानं माकडांना माणुसकीचं दर्शन देत त्यांच्या सुटकेसाठी सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत। आणि आता बातमी आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेली 2 दिवस पावसानं विश्रांती घेतली होती। मात्र पुन्हा रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय। 2 दिवस पावसानं विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आलं होतं। तर आजपासून जिल्ह्यातील ठिकठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रात्री एकाच ठिकाणी 7 वाहनांचे टायर फुटल्याचं समोर आलंय। शहापूर तालुक्यामधल्या मुंबई नाशिक महामार्गावर कानविंदे फाट्याजवळ महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे एकाच ठिकाणी रात्री 7 वाहनांचे टायर फुटलेले आहेत।